हो यावेळी अगदी आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढला, डीप मध्ये चाललाय, फिल्डर आलेत वेगानं. हो चांगली फिल्डिंग पाहायला मिळते डीप मध्ये. लॉंग ऑफ मधून अगदी आपण पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत गेले आणि तिथून मात्र बॉलला फील्ड केलाय. 2 धाबा इथून पाहायला मिळतात. अकाउंट ओपन झालं बॅटिंग करत असताना कोंदुडे टीमचं 2 धाबा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 2 धाबा धाव फलकावरती आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे, भरपूर वेळ आहे. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना धावसंख्या तुम्हाला टार्गेट सेट करायचंय, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. 5 षटकांची मॅच आहे, थोडासा टाइम तर जरूर घेतला जातो. ओ इथे ठेकन महत्वाची विकेट, फलंदाज भावेश बाद. दोनही
टीम उशिराने आला तर 4 ओव्हरची मॅच असेल. एखादी टीम उशिराने आली तर आयोजक देतील ती पेनल्टी तुम्हाला मान्य करावी लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे गोलंदाज आयुषला. बॅटिंग पॉवर प्लेचे षटक पहिल्याच बॉलवरती दत्ताला त्यानं बाद केलाय. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवलाय. ट्रॅप करण्याचा प्रयत्न वेग होता या बॉलवरती देखील. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर धनराजनं 3 ओव्हरचं षटक हाताळलं. त्याच्यामध्ये विकेट आली ती 22ची आणि त्याच्यानंतर गोलंदाजी मार्ग होते आपण पाहता यश आला आणि तो आयुष आला आणि त्याने देखील आपण पाहता आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे बॅटिंग पाऊटच्या या षटकामध्ये. आणखीन एक अगदी आपण पाहताय परंतु यावेळी पंच सांगतात की वाईड आहे. व्हाईट लाईन पकडून इथं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु यावेळी जर पडल्यानंतर जास्तच बाहेर निघाला आणि तो एक्स्ट्राची धाव आता धाव फलकावरती. सौरभ जाधवच्या षटकार हॅट्रिक साठी सागर दीक्षित यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज. लोअर फुल टॉस बॉल लॉंगॉनला क्लिअर केलाय. जबरदस्त फटका अनिकेतच्या बॅट मधून षटकार. कॅश प्राइज. 10 धावा धाव फलकावरती आलात. षटकार आलाय फुलटॉस बॉलवरती अनिकेतच्या बॅट मधून. अनिकेतचा फुटवर्क इतका चांगला आहे जणू काय अगदी लेदर क्रिकेट ज्या पद्धतीनं खेळला जातो. हो यावेळी सोडून दिलाय बॉल. पंच सांगतात हा देखील वाईट बॉल आहे. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला आणि आता मात्र इथून व्हेरिएशनच हरवला. वाईट बॉलच पाहायला मिळतोय. वाईटच्या साह्यानं जर पाहिलं तर मात्र 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दुसरा षटक प्रगतीपथावरती 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ओव्हरची टॉपेज आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये. अनिकेत बाद एक षटकार त्याच्या बॅट मधून आला आणि त्याच्यानंतर मात्र तो देखील बाद झालाय. त्याच्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच बाबू गारे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचे कॅश प्राइज दिला जाईल. हा प्रत्येक जे स्पर्धा जोपर्यंत चालू झाली तिथपासूनच आहे अनाउन्समेंट. काही काळजी करू नका. जितक्या होतील तितके भेटतील. अजय शिर्केंनी मारली तर 10,000. क्या बात आहे. बरोबर आहे. काय असतं माहितीये का अजय सर, समोरच्या आरशात आपलं प्रतिबिंब जरी दिसत असलं ना तरी मनात काय असतं ते दिसत नाही. हे बाबू गारे यांचा नाद नका करू. आणि आयबा जेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे बाबू गारे यांच्याकडून. थांबा जरा माईक ठेवतो मी चाललो मैदानाचा. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला. बॅटिंग करणारी टीम ना फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये गोलंदाज आयुषची.
दोन व्हाईट बॉल आयुषनं आतापर्यंत फेकलेत, एक षटकार देखील त्याच्या विरोधामध्ये आला, परंतु त्यांना देखील एक विकेट मिळवली आहे. त्याचं कमबॅक जबरदस्त होतं खऱ्या अर्थानं षटकार आल्यानंतर. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल गॅप मध्ये ढकललाय. काऊ कॉर्नरला फिल्डर आले, दो चुकी झाली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, धाबा 4 मिळतील. चौकार. बाबू घारेन सारखं लावा, म्हणजे ते कमवता आलं पाहिजे. कारण समोर प्लेअर त्याच ताकदीने आहे. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकामध्ये ती 15, विकेट्स आल्या तर 3. आयुषचं हे षटक आपण पाहताय. 12 धावा त्यानं खर्च केल्या, 2 महत्वपूर्ण ताना देखील विकेट मिळवलात. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये ज्या गोलंदाजांना आपण पाहताय फक्त 3च धावा दिल्या होत्या, तो धनराज आता पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवरती आला. सौरभ ऑन स्ट्राईक आहे. सौरभला जर पाहिलं तर स्ट्राईकच मिळाली नव्हती. दोनही ओव्हर अगदी आपण पाहताय सौरभ नॉन स्ट्राईक एंड वरतीच उभा राहिला आणि आता तो फायनली सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण लक्ष खऱ्या अर्थानं कोंदुडेकरांचं देखील आता सौरभकडे असेल. तो पहिलाच बॉल वेगवान होता, आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. एक्साच्या धावेतून आपल्याला पाहायला मिळते. एक्साच्या धावेनं धावफलक 16 वरती जाऊन पोहोचला. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताना दोनही गोलंदाजांना केला, जिथे मात्र फलंदाजांना चेक केलं जात आहे. फलंदाजांचा फुटवर्क पाहिला जातो आणि त्याच्यानंतर मात्र योग्य टप्पा पकडून ती अचूकता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज धनराज कडून देखील वाडवा पाटणं हा फटका खेळलाय, डीप मध्ये चाललाय. फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. आता जबाबदारी खऱ्या अर्थानं वाढली देखील सौरभची. इथून त्याला जबाबदारीनं अगदी बॅटिंग करायचे, पार्टनरशिप देखील बिल्डअप करायचे, धावा देखील बनवायचे, मोठे फटके देखील अपेक्षित आहे. या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं त्याला आता मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहता त्याच्या बॅटमधून ती सिंगल आली. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचले. ते 17 वरती बॅटिंग करते कोंदुडे टीम. अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं हे गाव सातत्यानं याच मैदानावरती मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळणं त्यांना माहिती आहे. या मैदानाचे खऱ्या अर्थानं आउटफील्ड पुन्हा एकदा दूर बनून केल्यात, ऑन साईडला टर्न केल्या, लॉंग ऑन मधून फिल्डर वेगानं धावत येतात. तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली आहे धनराजनं. इकॉनॉमिकल राहिला आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च आल्या होत्या. एक विकेट ज्यानं खऱ्या अर्थानं भावेश देशमुखला बाद केलं होतं. आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये 3 धावा त्यानं खर्च केल्यात. 18 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक चालू आहे. पॉवर प्ले समाप्त झालाय. धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघाला. आणखीन एक व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एकोणीस धावा धावफलकावरती आहे बाईटच्या साह्यानं. बाईटच्या धावा खऱ्या अर्थानं ज्या महत्वाच्या आहेत आणि त्याच खऱ्या अर्थानं कोंदुडे टीमसाठी येताना पाहायला मिळतात. कारण की बॅटच्या साह्यानं तितक्याशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीयेत. ते मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले नाहीत. ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं ही टीम ओळखली जाते. हो, इथे देखील आपण पाहताय खोलामध्ये टाकलाय. पंचांचं फिंगर अप. यस, फलंदाज बाद. सौरभ जाधव मोठी विकेट, या मॅचची गोल्डन विकेट. सौरभ जाधव बाद. सागर यांच्यासाठी कॅश प्राइज झालंय. अजयजी शिर्के यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
सौरभ बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता नवीन पाटर दाखल झाले विक्की. आणखीन एक चांगला फलंदाज कोथोडे टीमचा. या टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. जे अगदी 11च्या 11 खेळाडू इथून येऊन मात्र मोठे फटके मारू शकतात. इतकी मोठी बॅटिंग लाईनअप कोथोडे टीमकडे. विक्की मैदानाच्या आतमध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. वो पहिला बॉल ऑन साइडला जोरदार प्रहार करायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. चान्स बनला होता रनआउटचा. सॅकिंग एंड वरती फेकी झाली, तोपर्यंत सागर पोहोचले. आणखीन एक सिंगल आली. सिंगल न जर पाहिलं तर धाव फलक 20 धाबा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. सागर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. धाबा बनवायचा आहे, पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. कारण की इतकी जबरदस्त गोलंदाजी स्वर्गीय रोहिदास 11 गणेगाव चिंचोली टीमची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला गॅप सोडली आहे. बॉल चलत चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पर चौकार. सागर खरं तर अजय शिर्के यांनी सागर यांच्या षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपये लावले आणि 30 प्लस धावा जरी बनवला तरी 5,000 ना 3,000 म्हणजे प्रति 10 रनांना 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे 30 प्लस धावा जर तुम्ही बनवला तर तुमच्यासाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या धावून पोहोचली ती धाव फलकामध्ये आपण पाहता 25 धावा धाव फलकामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती. विकेट आल्यात, महत्वाचे फलंदाज बाद झालेत. पार्टनरशिपची आवश्यकता आहे, ती पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सागर आणि त्यांच्या साथीनं विकी ओखट केलाय, शॉट चढवायच्या डोक्यावरून गेलाय, बॉल चाललाय डीप दरम्यान सीमा पार. सागर यांच्या पाठमधून आणखीन एक वार. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या कोथोडे टीमचे 29 धावा धाव फलकावरती आहेत. आता खऱ्या अर्थानं चांगली धावगती पाहायला मिळते. धावा बनवल्या सागरच्या पाठमधून. अगदी आपण पाहता 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. तो आता खऱ्या अर्थानं संघाला प्रमोद निखंडे यांच्या प्रत्येक विकेटसाठी प्रसाद दादा थोरवे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रमोद गोलंदाजी मार्गवरती आलेत. प्रसादजी थोरवे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500. व इथून कट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत आपण पाहताय एक धाव जरूर पाहायला मिळते. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल कॅरी करतात, तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट झाली. एका धावानं आपण पाहताय 30 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. 30 प्लस धावा जरी बनवला तरी सागर यांच्यासाठी अजय शिर्के यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संपूर्ण दोस्ती ग्रुप या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांच्या विद्यमानातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समोर मारलाय लॉंगॉनच्या वरून सागर यांच्या पाठमधून आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक षटकार.
नेक्स्ट मॅचचा अर्थातच दहिवली आणि त्याच्या विरोधात पुण्यनगरी पळसाई पळसदरी. रनआउटची विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे, महत्वाच्या क्षणी देखील आली आहे, कारण की धावा आता इथून बनत होत्या कोंदोडे टीम साठी आणि इथे मात्र चुकी करताना पाहायला मिळत आहेत. जितेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक ऋषी मोरे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आणखीन एक चांगला बॉल इथून प्रमोदचा आपण पाहता. मध्यंतराला आपण लकी ड्रॉ कडे जाणार आहोत. NK हेअर वर्ल्ड, मी सांगितलं की त्यांनी 3 पारितोषिक ठेवलेत या स्पर्धेमध्ये. पहिल्या रजनीसाठी, तिसऱ्या रजनीसाठी आणि 5व्या रजनीसाठी. निखिल क्षीरसागर NK हेअर वर्ल्ड, हवाई सफार, बॉल खाली क्षेत्ररक्षक, पकडली एक झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. सदोतीस धावा धावफलकामध्ये आतापर्यंत. चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकामध्ये धावा आहेत त्या 37. शेवटच्या षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विशाल. साकेंगे नोटी विकी आहे. विकीचा पहिला बॉल सीमा पार. दोनही फिल्डर अगदी बॉल कडे पाहत राहिले आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 9+6 धावा मिळतील 7. परागजी शिंदे यांना विनंती की आपण मंचावरती आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. परागजी शिंदे आणि त्याच समेत मी विनंती करेल केतनजी बामणे यांना की आपण सुद्धा मंचावरती या, आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत या ठिकाणी हरिश्चंद्र भोईर उपस्थित आहेत. केतन बामणे यांना विनंती की मंचावरती या. नो बॉल. 9+6 7 धावा धावफलकामध्ये ऍड होतील आणि या 7 धाव्यांना धावफलक आता जाऊन पोहोचले ते 44. व्हाईट बॉल. फ्री कंटिन्यू राहील. थोडस मॅच कडे आपलं देखील लक्ष असू द्या डीजे. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय हरिश्चंद्र दादा चौधरी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती. ऑन साइडला टर्न केला. टीम मध्ये फिल्डर वेगाने धावत आले. कॅच ड्रॉप झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होते. फेकी देखील खराब. बॅकअप आहे. 2च धावा इथून पाहायला मिळतात. फ्रीडचा बॉल होता. कॅच कॅरी झाली असती तरी देखील आपण पाहता जास्त काही फरक पडलाच नसतं. इथून 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचले ते 47 वरती. 47 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 6 विकेट्स आल्यात. चांगला बॉल. यावेळी अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. केतनजी बाबणे आपण व्यासपीठावरती या. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानेश्वरजी भोईर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती.
ओ यावेळी ऑन साइडला टर्न केला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये चाललाय बॉल ऑन दी कार्पेट फिल्डर आले वेगानं सेकंडचा कॉल आणि इथे मात्र कलेक्शनच झालं नाहीये तोपर्यंत धावा मिळतील 2 गुड रनिंग बिटवीन विकेट पहिली धाव वेगानं कंप्लीट केली गेली असं वाटलं होतं की धाव कंप्लीट होणार नाहीये स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज वेदांना थांबवलं परंतु यष्टी रक्षकानं जसा बॉल सोडला तशी दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली 2 धावांना आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले 49 49 धावा धावफलकावरती आल्या शेवटचं षटक चालू आहे गोलंदाज विशालचं आतापर्यंत या षटकातील 3 बॉल झालेत एक पहिला नो बॉल आला त्याच्यावरती षटकार आला त्याच्यानंतर व्हाईट बॉल आला फ्रीच्या बॉल वरती कॅच ड्रॉप झाली 2 आल्या एक डॉट बॉल आला आणि आता पुन्हा एकदा दुहेरी धाव 49 धावा धावफलकावरती आहेत आणखीन एक चांगला बॉल यावेळी थोडासा बाउन्स मिळालाय बॉलला सरळ एसटी रक्षकाकडे निघालाय डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय कमबॅक करतोय विशाल देखील पहिला खराब बॉल टाकला होता त्याच्यावरती षटकार आला होता त्याची भरपाई तर करावीच लागेल इथून डॉट बॉल टाकतोय पुन्हा एकदा शॉट ऑन फुल करण्याचा प्रयत्न पंचांनी नो बॉल दिलाय आणि आता फलंदाज विकीला परतावं लागतंय आणि या षटकामध्ये गोलंदाजानं 2 बिवर फेकले त्याच्यामुळे आता गोलंदाज देखील चेंज करावा लागला नो +1 आणि सेकंडला मात्र विकी बाद झालाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल भावेश 9व्या क्रमांकावरती भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नितेश तिखंडे आता गोलंदाजी मार्कवरती हे षटक कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतील विशालनं मोठ्या चुका केल्या या षटकामध्ये पहिला देखील नो बॉल त्याच्यावरती षटकार त्यानंतर वाईड आला चला स्ट्राईक वरती नवीन बॅटर असतील हेच सांगतात ऑफिशियल देखील कारण की बरोबर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय क्रॉसिंग झालीच नाही आणि त्याच मला आपण पाहता आता भावेश स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल 2 बॉल अजूनही बाकी आहेत पहिल्या सत्रातील नितेश तिखंडे गोलंदाजी मार्कवरती ओ इथे समोर मारलाय फिल्डर नाहीये गॅप मध्ये ओ इथे आउटफील्ड मध्ये बॉल थांबलाय मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स आलाय आणि आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बाद वेदांत बाद झाला तिसरी धाव घेताना फलंदाजीतून माघारी परतला अनंता भोईर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 10व्या क्रमांकावरती या टीमचं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सगळ्यात एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ज्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहताय कोंदोडे संघासाठी बराचसा क्रिकेट खेळलाय या संघाला ऑन साइडला हा देखील फटका गॅप मध्ये फिल्डर आलेत वेगानं बॉलला कॅरी करतात दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज होईल 1 शॉट म्हणजे एकही धाव नसेल शेवटच्या बॉलला निर्धाव धाव संख्या धाव फलकावरती 53 आणि टार्गेट आहे ते आता मात्र 54 या धाव संख्येचं चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत संदीप सर नेक्स्ट इनिंग मध्ये जोडले जातील जाऊयात आपण या ठिकाणी सन्मानाकडे अर्थातच केतनजी पामणे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचा पहिला सन्मान या ठिकाणी केला जाईल केतनजी पामणे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती
सुनील सरांना विनंती करेल की आपण केतनजी बामणे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तरी पण ते बरं आहे, अजून तमना टीमची मॅच लागली ना, प्रफुल्ल भोईर आज दिसत नाही. केतनजी बामणे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती महाराष्ट्राचे महावस्त्र मायेचे उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह. आणि चला वळूयात आपण लकी ड्रॉ कडे. NK हेअर वर्ल्ड त्यासोबत परागजी शिंदे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला छोटे मुळे या ठिकाणी उपस्थित झालेत. पहिला लकी ड्रॉ आहे. आता या ठिकाणी स्मार्ट वॉच तर झालाय, परंतु आपण जातोय NK हेअर वर्ल्ड. आजच्या रजनीतला हा लकी ड्रॉ NK हेअर वर्ल्ड संपूर्णपणे वर्षभर तुम्हाला अगदी NK हेअर वर्ल्ड मध्ये ऋतिक पाटील. गडबड झाली, आता घ्यावंच लागेल. आता एवढी तुमचे नाही द्यायचं आयोजकांना, नाही. ऋतिक पाटील फिक्स, ऋतिक पाटील फिक्स झाले. एक स्कोअर कडे नजर मारूयात अजयजी डायरेक्ट सर. चला थँक्यू सर. 54 धावांचं टार्गेट इथून देण्यात आलं स्वर्गीय रोहिदास निखंडे देवान गणेगावला. ऋतिक बरंच काही बोललेत, परंतु एक शब्द जरूर विचारेल. एका प्रश्नाचं उत्तर द्या. नक्की तोच आहे ना? ऋतिक एकंदरीत NK हेअर वर्ल्ड क्षीरसागर साहेबांचं हे सलून आहे. अगदी तुम्हाला वर्षभर मोफत सेवा आहे. आता फक्त महिन्याला जायचं तिथं 15 दिवसाला नका जाऊ, हे फार महत्वाचं आहे. ऋतिक पाटील आमच्या समेत जोडले आहेत. ऋतिक एकंदरीत एक चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून आज मी ऐकलं. चांगली सुरुवात आहे, परंतु एकंदरीत काय सांगाल? स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची, परंतु आज लकी ड्रॉचे विजेते झालात. नक्कीच संदीप सर, आपण बघितलं की या स्पर्धेची मी मगाशीच बोललो की ज्याप्रमाणे शिवभक्त शिवजयंतीची वाट बघतो आणि ज्याप्रमाणे शेतकरी राजा पावसाची वाट बघतो, तसाच हा वासरे खोटा विभाग या दोस्ती चषकची वाट बघतो. आणि ते दोस्ती चषक या ठिकाणी आपण पाहतोय आणि चांगलं या ठिकाणी उत्सुकचं असं आयोजन या ठिकाणी केलंय आणि लकी ड्रॉचं देखील आयोजन केलंय. प्रत्येक वेळी आपण प्रत्येक मॅच मध्ये बघत असतो की अशा बरेचसे प्रकारचे लकी ड्रॉ इथे ठेवले जातात आणि अनोखे असे या ठिकाणी लकी ड्रॉ आहेत की NK सलून कडून वर्षभर पूर्ण हेअर कटिंग आणि याची या ठिकाणी सर्व्हिस दिली जाईल. सो या आयोजनाबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला मॅच कडे पूर्ण एकदा वळायचंय. सो एकदा या आयोजनासाठी पुन्हा एकदा टाळ्या मात्र झाल्या पाहिजेत. हे होते ऋतिक. अगदी चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या समेत जोडले जातील. टॉस करूयात आपण. टॉस आणि टॉस करण्यासाठी मंचावरती इन्व्हाइट करूयात वैभव सर, आमचे सुप्रसिद्ध गायक वैभव सरांच्या शुभ हस्ते टॉस करूयात आपण. टॉस एकीकडे केला जाईल पुण्यनगरी पळसाई पळसदरी आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय दैवली कर्जत. कॉल आहे हेड आणि टॉस जिंकलाय. सार्थक तुम्हाला सुद्धा थांबेल की तर तुम्ही सुद्धा थांबा. सार्थक डिसिजन बॅटिंग असेल. वाल मगाशी सार्थकची मी बाईट घेतली, परंतु केतन बामणेंकडे जाऊयात. केतन सर, एकंदरीत काय सांगाल? अगदी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष यांची सन्मानाची मानाची प्रतिष्ठेची ट्रॉफी जी नाथ खुला स्पर्धा पाहायला मिळाली, परंतु एकंदरीत त्या स्पर्धा यशस्वी करत असताना या स्पर्धेबद्दल काय सांगा? आयोजन दरवर्षी चांगलं असतं. A1 जोडी चषकाचं यंदा पण चांगलं आहे. आणि एकीकडे टॉस गमावलाय, आता बॅटिंग तुमच्या वाट्याला जरूर आहे. सार्थक बॅटिंग स्वीकारली का? ओके, माफी असावी. परंतु आता गोलंदाजी आहे. पळतरी संघाने एक जबरदस्त पहिला सामना जिंकलाय, परंतु हे करत असताना तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीचा सामना जिंकलात. एकंदरीत आता पळतरी संघाला कितपत धावेपर्यंत रोकाल? आम्ही पण पहिले फिल्डिंगच घेतली असती, 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. वेल, तरी होते केतन बामणे, शुभेच्छा असतील तुम्हाला सामन्यासाठी. चोपन्न धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या विक्रम थोरवे याच्या बॅटमधून. बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक आहे कुंदिवडे टीम कडून. 54 इथून डिफेंड करायचं. प्रतीकचा बॉल विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. फर्स्ट स्लिपने कव्हर केला, इथून मात्र 1 रन दिलेला. कदाचित ती कॅच होती असं वाटलं. बॅटची कडा होती. अशा संधी पकडाव्या लागतील कोथिवडे टीमला. 54 जर का वाचवायच्या तर विकेट घ्याव्या लागतील. दुसरा बॉलवरती जीवनदान मिळालं विक्रम थोरवेला. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर विराज. स्वर्गीय रोहिदास सेकंड 11 गणेगाव चिंचवली या टीमला वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि अचानक मिळालेल्या एंट्री मध्ये दमदार परफॉर्मन्स द्यावा लागेल. A1 जोडी चषक 4थं पर्व आहे. दोस्ती ग्रुपच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आहे. 2 बॉल 3 धावा. प्रतीकचा हा बॉल पॉइंटचा खेळाडू धावतोस, फ्लाइंग स्लिपचा देखील धावतो आणि दोघांचा वेग प्रचंड. बॉल अडवला. वा गुड रनिंग. विकेटच्या दरम्यान देखील रनिंग चांगली होती बाटरची आणि फिल्डर देखील किती वेगाने धावला होता. जसा स्ट्रोक निघाला तसे दोन्ही फिल्डर ताबडतोब बॉल पर्यंत पोहोचला आणि आणखी 2 धावा. 3 बॉल 5. A1 जोडी चषक प्रत्येकाला जिंकायचा आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे, ओपन टीम साठी देखील आणि ग्रामीण टीम साठी देखील. आणि ग्रामीणचं क्रिकेट आहे. आपल्या गावासाठी खेळ करत असताना ट्रॉफी जिंकणं एक सर्व काही असतं. ट्रॉफी जिंकणं, विपक्षी टीमला हरवणं, या सगळ्या गोष्टींसाठी एक दृढ निश्चय हवा असतो. जिद्दीने खेळावं लागतं आणि ती जिद्द आता कोंदिवडेलाही ठेवावी लागेल. समोर मात्र हिमतीने बॅटिंग करतो विराज. विराजच्या बॅटमधून स्ट्रोक. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घेत असताना स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मधून फेक झाली. दुसऱ्या रनसाठी विराज आणि विक्रम पोहोचलेत. वा, आणखी 2 धावा मिळतील. 4 बॉल धावा आहेत त्या 7. प्रत्येक बॉल वरती सिंगल डबल का होईना पण रन्स आल्या पाहिजेत. या अनुषंगाने बॅटिंग सुरू आहे. विक्रम थोरवे हा संयमी फलंदाज आहे. विराज एक आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने विक्रमचे इनिंग बॅलन्स करण्याचे प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूने विराजला ती फ्री स्टाईल बॅटिंग करण्याची संधी दिली आहे. जर का विराज फ्री स्टाईल बॅटिंग करतोय, सलामीच्या जोडीची धुवाधार बॅटिंग करत 54 धावांचा हा पल्ला सहजपणे गाठता येईल. 4 बॉल 7 धावा. प्रतीक कोथिवडे टीम कडून बॉलिंग करतोय. प्रतीकचा बॉल पॉइंट कडे चेंडू. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल सुटला, त्याचा फायदा मिळालाय स्वर्गीय रोहिदास सेकंड 11 गणेगाव चिंचवलीला. 5व्या बॉलवरती सिंगलने धावा आहेत त्या 8. कोथिवडे संघाचा बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे. अवघ्या 8 धावा दिल्यात. एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. तर प्रतीकची ही इम्पॅक्टफुल बॉलिंग कोथिवडे संघासाठी इम्पॉर्टंट. पॉवर प्ले मध्ये बाउंड्री रोखणं हे खऱ्या गोलंदाजाचं लक्षण आहे आणि ती गोलंदाजी प्रतीक दाखवतोय. 5 बॉल फक्त 8. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. प्रतीक टू विक्रम थोरवे. शेवटचा बॉल पॉइंटच्या डोक्यावर गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय सीमा पार. स्वर्गीय रोहिदास सेकंड 11 गणेगाव चिंचवली. टीमचा स्कोर पहिल्या ओव्हर मध्ये. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार. धावा आहेत ते 12. येणारे 24 बॉल. विजयासाठी धावा पाहिजेत 42.
5 5 धावा मिळाल्या. स्कोर या 5 धावांनी 18. खराब चेंडूचा मारा केला बॉलिंग ट्रॅकवर असणाऱ्या बॉलरने आणि या 5 धावांनी 18 धावा स्कोर कार्ड वरती. फ्री देखील असेल आता विक्रम चोरवेसाठी. दत्ता आला आणि दत्ताने चुकीचा चेंडू टाकलाय. दत्ता हा या संघाचा मेन बॉलर आहे. त्या बॉलर कडून अशा पद्धतीच्या चुका 5 धावा बॅटरला दिलेली चान्स. विक्रम तोरवेंना एक फ्रीची संधी आलेली आणि त्या बॉल वरती आता विक्रम तोरवेने जर का चौकार लगावला तर मात्र गणेगाव चिंचोलीसाठी फायदा होईल. वेगवान बॉल टाकला होता विकेट किपरच्या हातात. बॉल रनआउटची चान्स. डायरेक्ट हिट. दुसऱ्या रन साठी देखील एफर्ट्स लावतायत आता. जिथे एकही नव्हती तिथे 2 मिळाल्या. 2 धावांनी धावा आहेत 20. फिल्डिंग मध्ये 100% द्याव्या लागतील. 22 स्वरूपातल्या 2 धावा 20 धावा. एवन जोडी चषक या स्पर्धेला खर तर लाईव्ह टेलिकास्ट गुड क्वालिटी आणि क्लिअरिटीने स्टार टेनिस वर्ल्ड ही वाहिनी मात्र ही स्पर्धा कव्हर करते. टिंकू लोबी, भानुदास, पुंडलिक, अक्षय, प्रवीण, नयन, युवराज आणि प्रथमेश ही संपूर्ण टीम स्टार टेनिस वर्ल्ड या स्पर्धेला कव्हर करते. 5ही रात्रीमध्ये तुम्हाला गुड क्वालिटी आणि क्लिअरिटी स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीवरती स्पर्धा तुम्हाला लाईव्ह एन्जॉय. दरवर्षी ही वाहिनी या स्पर्धेसाठी खूप छान काम करते आणि जरूर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा म्हणजे 5ही रात्रीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. पुढे आला विक्रम. स्टेप आउट केलं. फटका बाउंड्री लाईन वरून खेळाडूला लॉंग ऑफ मध्ये फक्त सिंगल. 21 झाले. 54चा टार्गेट असताना 21 धावा. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे आणि इथून विकेट आलेली नाहीये ही मोठी गोष्ट आहे. एक स्ट्रॉंग बाजू आहे स्वर्गीय हृदय सिकंदर 11 गणेगाव चिंचोलीसाठी. जोपर्यंत विकेट येत नाही तोपर्यंत समोरच्या टीमवरती दबाव प्रस्थापित करता येत नाही आणि तो दबाव आता बनवावा लागेल तो कोणीवडे संघाला. विराटच्या बॅटमधून शॉर्ट स्कोर लेग मधून बॉल ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईन पर्यंत. डीप स्कोर लेग मध्ये खेळाडू तैनात आहे. फेक करतोय डेंजरस झोन कडे बॅटर विराट पोहोचलाय. 2 धावा आणखी मिळतील. 2 धावाने स्कोर वाढलाय. 23 धावा ऑन बोर्ड आहे. दत्ताचं हे षटक बघता बघता 4 चेंडू समाप्त झाले. 23 धावा आहेत. अजूनही हे टार्गेट वाचवण्यासाठी गोलंदाजांना विकेट घ्याव्या लागतील कारण जर काही पार्टनरशिप ब्रेक झाली नाही, ब्रेक थ्रू जर मिळाला नाही तर मात्र या धावा रोखणं कठीण होईल. 4 बॉल 23 धावा आहेत. कोणीवडे टीम कडून दत्ता दुसऱ्या ओव्हर मध्ये. विराटच्या बॅटमधून फ्लाइंग स्लिप मध्ये पकडले कॅच. मस्ट नीडेड विकेट. बॅटर आउट. विराज बॅक टू द डग आउट. या टीम साठी आता मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनची भूमिका. शॉट तिथे चावेत चाललाय. कॅच होईल का? चाललाय चेंडू सीमा पार. कडक चौकार आलाय तो नितेश शिखंडेचा. षटक क्रमांक 2. वो गिरने नहीं देता. हम
विजयाच्या आशा पल्लवित करणारं एक षटक हवंय, जिथे मात्र विकेटही यावे, धावाही इकॉनॉमिकली ते षटक हवंय, म्हणजे किमान 6 धावांच्या आतमध्ये जर का ती ओव्हर राहिली तर मात्र पारडं थोडं जड होईल फिल्डिंग करणाऱ्या कोंदिवड्याचं. कारण बऱ्याच स्पर्धानंतर कदाचित 3 टुर्नामेंट मधील एंट्री कॅन्सल करून आवर्जून A1 जोडी चषक खेळायचा हा अट्टास आहे आणि तो अट्टास होता कोंदिवडा संघाचा. आता ती संधी मिळालेली. गणेगाव चिंचवली या टीमच्या विरोधात 18 बॉल 26 धावा, अजूनही बॉल पेक्षा 8 धावा जास्त आहेत. त्यामुळे गोलंदाजाकडे अजूनही ती ताकद आहे आणि तो कॉन्फिडन्स घेऊन आता ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर प्रतीक सेकंड स्पेल मध्ये आला. वन्स अगेन आपल्या बॉलिंग प्रतीकचा पहिला बॉल विक्रमच्या बॅट मधून चाललाय चेंडू एका टप्प्याने सीमा पार. विक्रम थोरवेचा A1 जोडी चषकामध्ये आलाय दमदार चौकात. बत्तीस धावा झाल्या. अजूनही 22 धावांची गरज आहे 17 बॉल मध्ये. प्रतीकला कमी धावा खर्च करावा लागतील या ओव्हर मध्ये. विक्रम साठी हा चेंडूचा पाठलाग करत होता पण बाहेर होता चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॅट. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रेफर केलं व्हाईट बॉल साठी. इथून तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय आता सोपवला. बॉलर प्रतीकचा बॉल त्याने बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पण आता इथून चेक केलं जाईल कारण लगेचच अंपायरचा निर्णय आल्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथून रेफर केलं. कारण एक बॉल या मोमेंटला फार इम्पॉर्टंट आहे. जर का हा डॉट बॉल आला तर कोंदिवडेकडे देखील एक बॉल कमी होईल. जर का व्हाईट बॉल आला तर एक धाव मात्र गणेगाव चिंचवलीसाठी कमी होईल. आता बघायचं तो इम्पॉर्टंट निर्णय, अचूक निर्णय क्षमता असणारे आमचे अंपायर, टेक्निकल ऑपरेटरच्या समवेत A1 जोडी चषकाची गेल्या 4ही पर्वांची ही स्पेशालिटी राहिली आहे की अंपायर आणि अंपायरने घेतलेले निर्णय. आणि तिसऱ्या पदाचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल निर्णय मात्र कायम राहील. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू मात्र गमावला. सो अंपायर डिसिजन विल बी फायनल. त्या अनुषंगाने त्यांना आता डिपेंड राहावं लागेल पंचांच्या निर्णयावर. एक वाईटची धावाली, धावा आहेत 33. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज. बॉल बाकी आहेत 17. डॉट बॉल येणं गरजेचं आहे. या मोमेंटला जर प्रतीकने डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं नाही कोंदिवडा संघाने तर हा सामना त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो. कट केलाय फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू. बॉल आता तो निसटलाय. 1 रन मिळेल. अशा चुका करून चालणार नाही कोंदिवडा संघाच्या फिल्डरला. कारण जर का गोलंदाजाला खरी साथ कोण देईल तो फिल्डर आहे. आणि अशा संधी तुम्ही सोडल्यात, अशा रन जर तुम्ही खर्च केल्यात तर हा सामना वाचवण्यासाठी कदाचित तुमचे एफर्ट्स कमी पडतील. 16 बॉल बाकी आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. एफर्ट्स नेव्हर बी वेस्टेड. प्रयत्न कधी वेस्ट जात नाहीत. त्यासाठी तुम्हाला ते प्रयत्न बेस्ट द्यावे लागतात. बॉलर प्रतीक संघासाठी चांगला सराव या बॉलरचा, चांगल्या टच मध्ये. त्या कारणास्तव टीमने प्रतीकवरती विश्वास टाकलाय. विश्वासाला सार्थक गोलंदाजी त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. 16 बॉल 20 ची गरज आहे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न नितेश तिखंडेचा फसलाय. डॉट बॉल आलाय. अशाच बॉलची गरज आहे टीम कोंदिवडेला. असा एक डॉट बॉल संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. नितेश तिखंडे विक्रम जरूर एकमेकांमध्ये सल्ला मसलत करतायत. जर का सरळ बॅटनं रन्स येत आहेत रिव्हर्स शॉटची आवश्यकता नाहीये. 15 बॉल 20 धावा. अजूनही लक्ष दूर आहे. बॉल 15 आहेत, धावा 20 आहेत. समीकरण प्रत्येक बॉल नंतर बदलत आहे. गेम बॅलन्स करत विक्रम आणि नितेश या डावाला पुढे घेऊन चालले. प्रतीकचा बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बाहेर होता चेंडू. व्हाईट बॉल.
एक्स्ट्राची धाव खर्च करतो. याच धावा थोड्या त्रस्त करतायत गोलंदाजी करणाऱ्या कुंदिवड्याला, कारण जिथे धावा आता कमी राहिल्या 15 बॉल 19ची आता गरज आहे, तिथे अशा एक्स्ट्रा धावा देणं म्हणजे समोरच्या टीमला जणू काही एक पाऊल कमी करण्यासारखं. तिथे सोबत विक्रम देखील चर्चा करतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमने सध्याच्या क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने बॉलिंग होते अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द बॅट, त्याच प्लॅनिंगने आलं प्रतीक, पण वाईट 2 त्याने टाकलेत. 15 बॉल 19 रनची गरज. नितेशच्या बॅटमधून लॉंगॉनच्या डोक्यावरून चाललाय चेंडू सीमा पार, जागेवरून खडे खडे मारलाय. हा दणदणीत असा षटकार. चौदा बॉल आणि अवघ्या 13 धावांची गरज. सिक्सर आल्यानंतर धावा संख्या उंची घेत असताना 41 वरती एकच विकेट आउट झालेला आणि 14 बॉल मध्ये 13 पाहिजे. आता प्रत्येक बॉल वरती एकेका धाव्यासाठी झुंज द्यायला भाग पाडावा लागेल टीम स्वर्गीय रोहिदास तिकंडे 11 गणेगाव चिंचवलीला. नितेश तिकंडे बॅटिंग करतोय आणि 14 बॉल 13 धावांची गरज. प्रतीकचा हा बॉल विकेट किपर भावेश शाह डॉट बॉल आलाय. 13 बॉल 13 पर बॉल रन आहे मॅच. पर बॉल 1 रनची गरज आहे. 13 बॉल 13. या मोमेंटला कोथिवडे टीमला माहिती की विक्रम थोरवे आणि नितेश तिखंडे मध्ये बनलेली पार्टनरशिप जर का ब्रेक झाली तर आपल्याला कमबॅक करता येईल. कमबॅक साठी प्रयत्न करावे लागेल. पुनरागमनाची गरज आहे. उलटफेर द्यावा लागेल. 13 बॉल 13 धावा. एवढ जोडी चषकाची ही स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागेल. लास्ट बॉल प्रतीक. शेवटचा बॉल आहे. बॅटला लागलाय. रन साठी थांबवलं विक्रमने. षटक कंप्लीट केलंय प्रतीकने. 3 ओव्हर समाप्त. धावा आहेत 41. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी धावा हव्यात. कंपल्सरी टार्गेट 13. खर तर पहिल्या 2 मॅच मध्ये जेव्हा आपण पाहिलं का मॅचेस रंगल्या, पळसदरी संघाने 12 बॉल मध्ये 12 धावांची जेव्हा गरज होती त्यावेळी बीड संघाला त्यांनी पराभूत केलं. 12 बॉल मध्ये 12 धावा पळसदरीने करू दिल्या नाही. आता परत एकदा तोच कारनामा इथून करेल का तो कोथिवडे संघ, कारण 12 बॉल मध्ये आता 13 रनची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. खरं तर पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना आहे आणि रात्रीचे पाहिलं ना आपण तर 1:45 वाजले. फार फार वेळ झाला, त्यामुळे टाइम अजिबात घेऊ नका. आता यानंतर पळसदरी आणि दहिवळी संघ आपण मॅच साठी रेडी राहा. जसा सामना संपेल लगेच आपण एंट्री करा, कारण 1:45 वाजले. अजून 3 मॅच बाकी आहेत. जर का आपण असंच खेळत राहिलो, असंच टाइमपास करत राहिलो, अजून नक्की 3 तास लागतील. पहाटेचे 5 वाजतील. सकाळी होईल आपल्याला. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला की आपण टाइम अजिबात घेऊ नका. 12 बॉल 13 रनची गरज आहे. सामना क्लोज आहे. समजू शकतो आम्ही अतिशय समीप आहे आणि एक उत्कंठावर्धक मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल का. आता 12 बॉल 13. विकेट किपर क्लोज आलाय. जे स्टंपच्या अगदी जवळ आहे भावेश. विक्रम तोरवे या फलंदाजाला पुढे पाऊलही टाकून देण्याचा प्लॅन इथून बनवलाय. बॉलिंग ट्रॅक वरती देखील आपल्या टीमचा एक चांगला बॉलर त्यांनी टीम बॉलिंग साठी आणलाय. निखिल क्षमता आहे. त्यानंतर एक फिल्डर पुढे देखील घेण्यात आलाय. म्हणजे आता एक एक धाव देखील आपल्याला इथून वाचवायची, यासाठी फिल्डिंग ट्रॅप लावण्यात आलेले. पहिला बॉल विक्रमचा शॉट मिड ऑफ मधून चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव 11 बॉल 12. प्रत्येक बॉल नंतर जर का चौकार षटकार दिला नाही तर सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. हे क्रिकेट आहे. दोन्ही टीमला माहित आहे की जर का चौकार षटकार आला नाही तर या वातावरणामध्ये रात्रीचा 1 वाजल्यानंतर वातावरणामध्ये बॉल तेवढं लवकर क्लिअर होत नाही. 1 बॉल 1 असा जरी सामना आला तरी देखील तिला होईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. 11 बॉल 12ची गरज. बॅट वरती फुल टॉस दिलाय. फक्त डिरेक्शन दिला आणि बॉल चालला सीमा पार. एका किंचित फरकाने हा चौकार आहे. चौकार दिलाय पंचांनी. 4 धावा मिळतील. या चौकाराने समीकरण पुन्हा एकदा बदललं. आता 10 बॉल 8 रनची गरज. फुल टॉस दिला. टप्पा राखणं गरजेचं आहे बॉलरला
आणि या फुलटॉसने नितेश तिखंडेने बरोबर हुशारीने हा चेंडू फक्त दिशा दिली. ऑन साइडला कुठली ताकद नव्हती, फक्त त्याने बॅट मूव्ह केली आणि हा चौकार आपल्या खात्यात घेतलाय. 10 बॉल 8 रन. अजूनही संघर्ष करावा लागेल. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे 50-50 मॅच दोलायमान स्थितीमध्ये. 10 बॉल 8. डॉट बॉल हवे, विकेट हवी आहे. या मोमेंटला मॅचला थोडा टर्न करण्यासाठी टीम कोदिवडेला एफर्ट्स आहेत. निखिल या बॉल 10 बॉल 8. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला. रन घेण्यासाठी विक्रमने थांबवलं. 9 बॉल 8. विक्रमला माहित आहे की या प्रेशराइज सिच्युएशन मध्ये जर का विकेट गमावली, नवीन येणाऱ्या बॅटरवरती तेवढं प्रेशर असेल, त्यामुळे इथून रन घेतलेले नाहीये. 9 बॉल आणि 8 धावा वाचवता येतील. कोदिवडेला त्या अनुषंगाने फिल्डिंग करावी लागेल. बॉलरला कामगिरी चांगली करावी लागेल. 9 बॉल 8. संधी निर्माण झाली आहे. भावेश देशमुख देखील विकेट किपरच्या भूमिकेत अत्यंत चांगली भूमिका तो बजावतो. त्याचा रोल तेवढाच महत्वाचा आहे. आणि इथून एक डॉट बॉल फलंदाजांना या मॅच मध्ये थोडस रिस्क घ्यायला भाग पाडावं लागेल. त्यासाठी ते क्लायमेट आणि अँबियन्स बनवावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर असणारा बॉलर निखिल. 9 बॉल 8. आणखीन एक चांगला बॉल टाकला. विकेट किपरच्या आसपास बॉल आहे. आणखीन एक डॉट बॉल. मॅच आली आता 8 बॉल 8. सांगू शकत नाही की हा सामना कोण जिंकेल. प्रेडिक्ट करणं इथून थोडं कठीण आहे आता. 8 बॉल 8. जो सामना आतापर्यंत गणेगाव चिंचवलीच्या बाजूने विनिंग पर्सेंटेज जास्त वाटत होते, तो सामना आता बरोबरीमध्ये 8 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. स्टेजवरती या स्पर्धेचे सर्व आयोजक रुपेश गारे उर्फ बाबू गारे, चेतन दादा, अतुल दादा, सर्व मान्यवर मंडळी या मॅच कडे बघतात की हे क्रिकेट आता शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना जाईल का, याची चर्चा आता रंगू लागली. एवन जोडी चषकाचा कदाचित हा हाय व्होल्टेज आणि थ्रिलिंग सामना ठरू शकतो. बॉलर निखिलच्या एफर्ट्सने सामना आता 8 बॉल 8 आलाय. आक्रमकता फिल्डिंग मध्ये पिच पासून थोडंसं फिल्डरला लांब राहण्याच्या सूचना आमच्या पंचांनी दिलेल्या. बॅटरला कुठलाही डिस्टर्बन्स नकोय. 8 बॉल 8. सामना बदलतोय. हवामान जसं आहे तशी मॅच बदलते. 8-8. निखिलचा बॉल लोअर फुल टॉस होता. बॅटवरती आला. लोंगॉनकडे चेंडू एका टप्प्याने अडवलाय. बॉल कॅरी केला, फेक केली. 7 बॉल 7. डगआउट मध्ये बसलेले सगळे खेळाडू शांत बसले. त्यांनाही माहिती आहे ही क्रिकेट आहे. 7 बॉल 7 हा सामना आता जिंकणार कोण याची चर्चा जास्त आहे. कोंदिवडे संघ या स्पर्धेमध्ये ज्या दृढ निश्चयाने आलाय, दृढ निश्चयाची जिद्द त्याने ठेवली आहे. 7 बॉल 7. आतापर्यंत 60-40 मॅच, पुन्हा एकदा 50-50 आणली. हा डॉट बॉल हवाय टीम कोंदिवडेला. 7 बॉल 7 ची गरज आहे. निखिलचा बॉल विकेट किपरच्या आसपास. रन मिळेल काय बघायचंय. एका रनची चान्स दिली आहे. डॉट चेंडूचं रूपांतर एका धावेमध्ये झालं. मिस्टेक झाली. 22च्या स्वरूपात धाव ओव्हर कंप्लीट होईल. आता सामना आला 6 बॉल 6 धावा. काय बॉलिंग केली निखिलने. 12 बॉल 13 धावांची गरज होती. त्यातही एक चौकार आला होता. आणि त्यानंतर जी बॉलिंग केली निखिलने, आता कोंदिवडे संघालाही जिंकण्याची चिन्ह त्यांनी बनवलेली. 6 बॉल 6. फिल्डर बघा ऑल इज वेल आहे की नाही चेक करा एकदा. स्प्रेस ब्रेक मात्र घेऊन जा. 6 बॉल 6. सामना नक्कीच क्लोज आहे. दहिवली आणि पळसदरी संघ आपण रेडी राहा. ज्या टीमने बॅटिंग घेतली आहे त्याने डगआउटच्या बाजूला थांबा. ज्या टीमला फिल्डिंग करायची आहे त्याने स्टेजच्या समोर येऊन थांबलं तरी हरकत नाही. लगेच आपल्याला एंट्री करायची गोष्ट लक्षात घ्या. 6 बॉल 6 असा सामना आहे. पहिल्या 3 मॅचेस मध्ये 3 संघ विजयी झाले. पहिला सामना दहिवळीने जिंकला, दुसरा सामना पळसदरीने, तिसरा सामना जय भोलेनाथ तमनाथने जिंकला आणि चौथ्या सामन्याचा रिझल्ट अजून यायचा बाकी. प्रेडिक्शन प्रेक्षक प्रेडिक्ट करतायत की कोंदिवडे जिंकेल. काही प्रेक्षक असं म्हणतात की टीम स्वर्गीय रोहिदास तिखंडे गणेगाव चिंचवली जिंकेल. गणेगाव चिंचवलीला विश्वास आहे. जोपर्यंत नितेश आणि विक्रम मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सामन्यामध्ये स्ट्रॉंग बाजू आहे. पण जर का दोघांपैकी एकाला जरी आउट केलं कोंदिवडेने या मोमेंटला, तर मात्र सामना फसण्याची चिन्ह जरा जास्त आहे. आदेश मसेदादा खूप भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी देखील घेतलेली आहे. आणि 5ही रात्र
मेहनत सर्वच आमच्या आयोजकांची. दोस्ती ग्रुप फार मोठं नाव आहे संपूर्ण कर्जत तालुक्यात. वासरेकोंडा परिसरामध्ये या स्पर्धेची चर्चा ही सगळ्यात जास्त असते. या स्पर्धेचा गाजावाजा सगळ्यात जास्त असतो कारण ही स्पर्धा A1 जोडी चषक. काही स्पर्धा असतात ज्यांच्यामध्ये पारितोषिक भरपूर असतात आणि खेळाडूंना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या स्पर्धा असतात. ही स्पर्धा अशीच आहे. गेली 4 वर्ष वासरेकोंडा परिसरामध्ये आवर्जून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा म्हणजे A1 जोडी चषक. आणि A1 जोडी चषक या स्पर्धेचा हा हाय व्होल्टेज ड्रामा ठरू शकतो. 6 बॉल 6. मागच्या 4 बॉल मध्ये सिंगल वरतीच सध्या खेळ चालू आहे. जर शेवटच्या बॉल वरती सिंगल थांबवली असती कदाचित 6 बॉल 7 असते पण अजून वेळ गेलेली नाहीये. 6 बॉल 6. अनिकेत आलाय बॉलिंग ट्रॅकवर. अनिकेतच्या हातामध्ये कोंदिवड्याचा विजय. दुसरीकडे विक्रम आणि नितेश तिखंड्यावरती आता निर्भर आहे सामना कोणाच्या बाजूने झुकेल. डॉट बॉल हवेत. विकेट किपरने केलेली कामगिरी. क्लोज टू द स्टंप होता दबाव त्याने टाकला होता. आता 6 बॉल 6. गेम ऑन. अनिकेतचा पहिला बॉल गॅप मध्ये ढकललाय. सोप मारलाय. खेळाडू धावतोय. वेगाने बॉल चाललाय. समोरून आला. पायाने अडवण्याचा प्रयत्न. अडवलाय बॉल. 2 कंप्लीट. तिसरीसाठी निघाला नितेश. बॅकअप आहे. 3 धावा इथून कंप्लीट. अत्यंत हुशारीने खेळलेला हा फटका होता विक्रम थोरवेचा. शक्तीपेक्षा युक्ती भारी हे विक्रमने दाखवलं या बॉलवर. 3 धावा अर्जित केल्यात. 5 बॉल 3. डॉट बॉल हवेत. जसे मागच्या ओव्हर मध्ये निखिलने 2 डॉट बॉल फेकले. फलंदाजावरती पूर्णपणे प्रेशर त्याने बनवलं होतं. आता तसेच डॉट बॉल अपेक्षित आहे. विथ एक्सपेक्टेशन जर का अनिकेतनं बॉलिंग केली तर हा सामना जिंकू शकतो. 5 बॉल 3. धावा जेव्हा कमी राहतात तेव्हा बॅटिंग करणाऱ्या टीमला टेन्शन जास्त असतं. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे गमावण्यासारखं काही नसतं. आता 5 बॉल 3. काय घडेल या मॅच मध्ये? रोमांच भरलाय. थ्रिलिंग मॅच आहे. फिल्डर्सला सूचना देण्यात आल्या आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अनिकेत. विजय हातामध्ये बॉलर अनिकेतच्या. कोंदिवडे या मॅच मध्ये गणेगाव चिंचवलीच्या विरोधात 5 बॉल मध्ये 3 धावा त्यांना इथून सेव्ह करायच्या. नितेशच्या बॅट मधून विजयी षटकार. जिंकलाय संघ स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली. अभिनंदन टीम. हार्ड लक. कोंदिवडे बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि जाऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला दहिवली आणि पळसदरी संघ आपण घेतलेल्या निर्णयावरती लगेच अंमलबजावणी करा. दहिवली संघ फिल्डिंग साठी रवाना झालाय आणि बॅटिंग साठी डगआउट मध्ये लगेच आणि बॅटर रेडी करा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच स्कोरर शुभम आम्हाला सांगतात की गणेगाव चिंचवली संघाचा विजयाचा हिरो ठरलाय. दोन्ही बॅटरने चांगली कामगिरी केली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. बॉलरने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. बॅटरने. दोन्ही बॅटर समान धावसंख्येवरती आहेत. त्यामुळे स्टार्ट टू एंड ज्यांनी बॅटिंग केली. 11 बॉल 21 धावांची इनिंग खेळणारा विक्रम थोरवे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि लकी ड्रॉ आपण या ठिकाणी काढणार आहोत. तोपर्यंत विक्रम आपण या मॅन ऑफ द मॅच